नागपुर साइबर पुलिस बड़ी सफलता। 23 लाख की साइबर ठगी करने वालों को किया गिरफ्तार। साइबर पुलिस ने उड़ीसा के भुवनेश्वर से 60 वर्षीय रंजन कुमार पटनायक को फर्जी मनी लॉन्ड्रिंग मामले में 23,71,000 रुपए की ठगी के आरोप में गिरफ्तार किया है। शिकायतकर्ताओं को सुप्रीम कोर्ट, आरबीआई और ईडी के नाम पर फर्जी दस्तावेज भेजकर खुद को दूरसंचार विभाग और पुलिस का अधिकारी बताकर धमकाया था। आरोपी ने पीड़िता पर यह कहकर मानसिक दबाव बनाया कि उसने उसे डिजिटल रूप से गिरफ्तार कर लिया है और डर का फायदा उठाकर उसे अपने खाते में पैसे जमा करने के लिए मजबूर किया। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल के मार्गदर्शन में एक विशेष टीम का गठन किया गया। तकनीकी जांच, विभागीय लेन देन और लोकेशन की जांच के बाद आरोपी को आखिरकार भुवनेश्वर से गिरफ्तार कर लिया गया। यह कार्रवाई साइबर अपराधियों के लिए एक सबक है। पुलिस उपनिरीक्षक बलिराम सुतार ने कहा कि हमने जाल बिछाकर आरोपी के लोकेशन ट्रैक करके उड़ीसा से रंजन पटनायक नाम के आरोपी को गिरफ्तार किया और पूछताछ कर रहे कि कितने और लोगों के साथ ठगी की है। याकडे कंप्लेंट जे 75 वर्षाचे आहे त्यांना टेलिकॉम विभागातून कॉल आला की तुमचं सिम कार्ड आहे त्या सिम कार्डचा वापर करून जे बँक अकाउंट ओपन केले ते नरेश गोयल जो मोठा स्कॅम झाला त्यामध्ये वापरण्यात आहे मनी लॉन्ड्रिंगमध्ये आणि त्यांना नोटीस वगैरे पाठवण्यात आली ईडीची आणि वगैरे वगैरे असे आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही डिजिटल अरेस्ट केलं आहे आणि तुमच्या खात्यावर जेवढी रक्कम असेल ती आरबीआयच्या बँक खात्यावर वर्ग करा जेणेकरून आम्ही पडताळणी करून मग तुम्हाला ती रक्कम परत करू अशा प्रकारे वगैरे त्यांना व्हॉट्सअप कॉलद्वारे त्यांना अरेस्ट केलं आहे असं सांगून त्यांच्याकडून एफडीद्वारे त्यांनी एफडी केली होती ती रक्कम एफडी मोडून त्यांनी 31 लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले। त्यानंतर सदरचा आम्ही सायबर पोलीस स्टेशनने ते गुन्हा नोंद करून ए पांढरे साहेब आणि त्यांची टीम यांनी तांत्रिक तपास करून सदरचे जे कॉल आलेला होता किंवा जे बँक ट्रान्सफर झाले होते ते ओरिसा राज्यामध्ये बँकेमध्ये ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झालेले तिथे टीम जाऊन वरिष्ठांच्या परवानगीने तिथून आरोपी नामे भुवनेश्वर येथून रंजन कुमार विष्णुचरण पटनाईक 60 वर्षाचा याला आपण ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अकाउंटवरील रक्कम जी होती 19,80,000 रुपये ती आपण फ्रीज केलेली आहे आणि ती माननीय न्यायालयाच्या आदेशाने आपण फिर्यादीला परत केलेली आहे। तसंच आरोपीला पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याच्याकडे अधिक त्याच्यामध्ये कोण कोण आहे याचा तपास आपण करत आहोत। सदर गुन्ह्यामध्ये आपण ज्यावेळी आरोपीला पकडलं त्यावेळी त्याच्याकडे कॅश नाही मिळून आली परंतु त्याच्या जे अकाउंटवर पैसे होते ते आपण सर्व फ्रीज केलेले आहेत। आम्ही माननीय पोलीस आयुक्त आणि आमचे DCP मतानी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पांढरे साहेब तसेच विनोद तोंडफोडे आणि रिंकेश ठाकूर यांची टीम जाऊन त्यांना तांत्रिक सपोर्ट करून आपण सगळ्या गुन्ह्याचा तपास केलेला आहे।